बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 42. पावसाळा संपून थंडीचे दिवस चालू झाले. संजयला व उमेशला बोरीवलीमध्ये राहायला येऊन आता 6 महिने होऊन गेले होते. या 6 महिन्यात त्यांनी गृहोपयोगी वस्तू बऱ्याच खरेदी केल्या होत्या. करमणूक व्हावी म्हणून त्यांनी एक टीव्ही पण घेतला होता. फावल्या वेळात बातम्या व टीव्हीवरचे कार्यक्रम बघू लागले. आत्तापर्यंत ते हॉटेलमधनं आणलेल्या आपल्या बिछाण्यावरच झोपत होते, पण त्यांनी आता एक नवीन कॉट व गादी विकत घेतली. कॉटवर आपली जुनी वळकट पसरून अंथरली व त्यावर गादी टाकली. हॉटेलमधल्या त्या वळकटीशी एक नातं जोडलं गेलं होतं. ती ते टाकू इच्छित नव्हते. गादीवर शांत झोपू लागली. दोघांच्याही हुशारीला, मेहनतीला, कष्टाला व कर्तबगारला त्यांच्या नशिबाने चांगली साथ दिली होती. आत्ताही त्यांचं नशीब त्यांना खूपच चांगली साथ देत होतं. अर्थात ते हुशार होते, जिगरबाज होते. त्यांनी परिस्थितीशी जीवतोड संघर्ष केला होता. त्यांनी केलेल्या संघर्षानंच तर त्यांच्या जीवनाला आकार प्राप्त झाला होता. त्या संघर्षानंच त्यांना सुशिक्षित बनवलं होतं. दोघांनाही व्यापक रूप प्राप्त झालं होतं. कोणत्याही धातूला धगधगत्या भट्टीत घालून रसरशीत तापवावं लागतं, तेव्हाच त्याला हवा तसा आकार देता येतो. अगदी तसंच या दोघांना गेली 9 वर्षे त्यांच्या नशिबानं परिस्थितीच्या भट्टीत तापवलं होतं व त्यांच्या जीवनाला चांगलाच आकार देत सुखी जीवन त्यांच्या ओट्यात टाकलं होतं. नशीब त्यांच्यावर मेहरबान होतं. सर्व काही त्यांच्या मनासारखं घडत होतं. जीवन मजेत चाललं होतं. घरातल्या सर्वांच्या आठवणी यायच्या, पण लगेच ते स्वतःला सावरायचे. आठवणींना तेवढ्यापुरतंच गोंजारून दुसऱ्या कामात मग्न व्हायचे. गावाकडच्या खूपशा आठवणी अस्पष्ट झाल्या असल्या आणि काही विस्मृतीत जरी गेल्या असल्या तरी काही आठवणी मात्र त्यांची पाठ सोडत नव्हत्या. दोघंही हुशार असल्यामुळं नोकरीला लागल्याच त्यांनी ऑफिसमधली सर्व कामं शिकून घेतली होती. अकाउंटच्या कामात ते पारंगत झाले. त्यांचं काम पाहून मनोहर गायकवाड तर फारच खुश झाले. टॅक्सेशनमध्ये ते मास्टर्स बनले. हळूहळू मनोहर गायकवाडांनी त्यांना कंपनीचं टॅक्स डिपार्टमेंटच देऊन टाकलं. टॅक्सेशनचे नाजूक व किचकट काम अतिशय एकाग्रतेनं व अचूकपणे ते करू लागले. आपल्याकडनं काही चूक होऊ नये याची दक्षता घेऊ लागले. काही अडलंच तर मनोहर गायकवाड होतेच. गायकवाड असून सुद्धा काही अडलंच तर टॅक्स कन्सल्टंट विजय परब हेही होतेच. विजय परब हे कंपनीचे टॅक्स कन्सल्टंट होते. सरकारच्या दरवर्षी बदलणाऱ्या पॉलिसीनुसार टॅक्सबद्दलच्या नियमांच्या विजय परब त्यांना वेळोवेळी सूचना देत असायचे. स्वाती, भारती, विवेक व सूर्यकांत बरोबर दोघंही मिळून मिसळून राहायचे. फावल्या वेळात त्यांच्याशी गप्पा मारायचे. त्यांच्याशी बोलताना व वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारताना त्यांना खूप बरं वाटायचं. मालक केव्हा केव्हा अकाउंट्स ऑफिसमध्ये चक्कर मारायचे. त्या ऑफिसमध्ये आले की अगदी अदबीने उठून त्यांना नमस्कार करायचे. मालक त्यांना चांगले ओळखू लागले होते. बोरीवलीमध्ये राहायला येऊन आता 1 वर्ष संपलं. या 1 वर्षात कधी कधी सुट्टीच्या दिवशी शिवाजी त्यांच्याकडे येत जात होता. हे पण दोघे सुट्टीच्या दिवशी हॉटेलवर जाऊन सगळ्यांना भेटून येत होते. एप्रिल महिना लागला. कंपनीचं नवीन वर्ष चालू झालं. नवीन वर्षात दोघांनाही प्रत्येकी 500 रुपयांची घसघशीत पगारवाढ जाहीर झाली. गायकवाडांनी ही गोड बातमी त्यांना सांगितली. दोघांनाही भरपूर आनंद झाला. उमेशला तर खूपच आनंद झाला. अरे संजय, आपल्या नोकरीला लागून आता वर्ष संपून गेलं आहे. या महिन्यापासून आपल्याला चांगलीच पगारवाढ मिळणार आहे. पुढच्या महिन्यात आपण दोघांनी पण काही दिवसांची रजा घेऊन गावी जाऊन येऊया. मला गावची फार आठवण येते आहे रे. पगारवाढीची बातमी कळलेल्या रात्रीच अंथरुणात पडल्यावर उमेश संजयला असं बोलला. उमेश, जरा धीर धर ना यार. उगाचच घाई करू नकोस. आपण आपल्याच गाडीतनं गावी जायचं असं आपलं ठरलेलं आहे. आता मी तुला आपल्या दोघांच्या पगाराचा हिशेब सांगतो, ऐक. आपल्या दोघांच्या 8,000 पगारापैकी खोली भाडं 2,000 रुपये जातं.
महिनाभराची खानावळ आणि इतर खर्चासाठी कमी जास्त 2,000 रुपये लागतातच. शिल्लक उरतात फक्त 4,000. 4,000 प्रमाणे वर्षाचे 48,000 आता आपल्या बँकेत शिल्लक असतील. आता तूच मला सांग की या 48,000त गाडी कशी विकत घेता येईल? अरे आपल्याकडे कमीत कमी 1,00,000 रुपये तरी शिल्लक पाहिजेत. लाखाच्या वरती जेवढे काही लागतील तेवढे नंतर कर्ज काढता येईल. माझा ऐक, आपण इतकी वर्षे मन मारून काढलेत. फक्त हे पुढचं एकच वर्ष थांब. पुढच्या वर्षीच्या मे महिन्यात आपण नक्कीच आपल्या गाडीतून गावाला जाऊया. संजयने त्याला शांत स्वरात समजावून सांगितलं. अरे यार, गावाकडून येऊन आपल्याला 10 वर्षे पूर्ण होऊन गेलेत. आपले आई बाबा अक्का काय म्हणत असतील? अरे ते जिवंत आहेत की मेलेत ते तरी जाऊन बघूया. संजयने समजावून सांगितलं. पटलं नाही म्हणून उमेश काहीशा रागानंच बोलला. अरे 10 वर्षे अशी तशी गेलीतच ना, मग एका वर्षानं असं काय बिघडणार आहे? गावात आपलं श्रीमंत घराणं आहे यार, कशाचीही कमतरता नाही. सगळेजण सुखात असतील. तू उगाचच डोक्यात कोणती शंका आणू नकोस. अरे आपण पळून आलोय ते आलोय. पुढच्या वर्षी आपल्याच गाडीतून गावी जाऊया आणि आपण केलेली प्रगती घरतल्यांना दाखवूया. ते खुश होतील. आबाई राग विसरून आपल्याला माफ करतील. संजयनं असं सांगितल्यावर उमेश काहीच बोलला नाही. तो डोळे मिटून रागाने गप्पच पडून राहिला. नंतर संजयनं त्याला बऱ्याच प्रकारे समजावून सांगितलं. भरपूर काही समजावून सांगितल्यावर उमेश वर्षभर थांबायला तयार झाला. त्याचीही काही चूक नव्हती. त्याचं मनच हळवं होतं. गावी जाऊन सर्वांना भेटावं असं वाटत होतं, पण संजय गावी जायचं पुढे पुढे ढकलत होता. त्यामुळं तो वैतागला होता. शेवटी फक्त एकाच वर्षाच्या अटीवर त्यानं संजयचं म्हणणं मान्य केलं. नंतर दोघेही झोपे गेले. साधना, संध्या, आवरलं की नाही तुमचं? चला बघू, लवकर गाडीत बसा. पहिल्याच दिवशी असा उशीर करू नका. बंगल्यातनं बाहेर पडताना आपल्या दोन्ही लाडक्या मुलींना असं बोलतच भीमराव नवकुळकर बंगल्याच्या दरवाजासमोर उभ्या असल्या गाडीत जाऊन बसले. झालं झालं पप्पा, आलोच आम्ही. नवीन पंजाबी ड्रेस घालून तयार झालेल्या साधना आणि संध्या दरवाजाजवळील सँडल पायात घालत घालतच एका सुरात असं बोलल्या. दिवसाची सुरुवात उशिरानं झाली की दिवसभराची सर्व कामं रेंगाळतात, म्हणून नेहमी वेळेवर ऑफिसला जायचं असतं. गाडीत बसून नवकुळकर असं बोलत असताना साधना व संध्या आपापल्या पर्स सांभाळत हसत हसतच गाडीत येऊन बसल्या. अगोदरच त्यांच्या आचार्यानं दुपारच्या जेवणाचे डबे गाडीच्या डिकीत आणून ठेवले होते. गाडीत बसल्यावर साधना व संध्यानं बंगल्याच्या दरवाजावर उभ्या असलेल्या आपल्या आईला सुमित्रा देवीनं हात हलवून बाय बाय म्हटलं. नवकुळकरांनी पण स्वतःच्या पत्नीकडे पाहून स्मित हास्य केलं. सुमित्रा देवीनं पण स्मित हास्य करीत हात हलवून तिघांनाही निरोप दिला. साधना व संध्या कॉलेज शिकत असताना वडिलांबरोबर कधी कधी ऑफिसमध्ये येत जात असायच्या, पण आजपासून स्वतःची कंपनी सांभाळण्याचा कायदेशीररित्या त्यांचा पहिलाच दिवस होता. नवकुळकरांनी कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या डायरेक्टर बॉडीमध्ये दोघींचीही मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर नेमणूक केली होती. नवकुळकरांना मुलगा नव्हता, तसा ते मुलगा आणि मुलगी यात काहीच भेदभाव मानत नव्हते. साधना व संध्याला आपले मुलगेच मानत आले होते. ते साधना ही त्यांची पहिली मुलगी. साधनाचा जन्म झाल्यावर त्यांनी ही कंपनी स्थापन केली होती. साधनाच्या पायगुणानं त्यांची भरभराट झाली होती. त्यांचं कर्तृत्व उजळून निघालं होतं, म्हणून त्यांनी ही कंपनीचं नाव साधना फूड्स लिमिटेड असं ठेवलं होतं. सुरुवातीला छोट्या स्तरावर चालू केलेल्या या कंपनीनं हळूहळू मोठं रूप धारण करत ती मोठ्या प्रमाणात विस्तारली होती. अर्थात नवकुळकरांच्या कुशाग्र बुद्धीमुळेच कंपनीची अफाट प्रगती झाली होती. साधना फूड्स लिमिटेड ही सध्या खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांपैकी एक मोठी कंपनी होती. या कंपनीद्वारे खरेदी केलेला शेतीमाल वेगवेगळ्या स्टोरेजमध्ये स्टोअर केला जातो. नाशवंत माल वातानुकूलित स्टोरेजमध्ये स्टोअर करून त्यावर योग्य ती प्रक्रिया केली जाते. त्यासाठी 3 मोठी वातानुकूलित स्टोरेजेस व इतर मालाची साठवणूक करण्यासाठी 5 अशी एकूण मोठी 8 स्टोरेजेस कंपनीच्या मालकीची होती.
सर्व माल जहाजातनं परदेशात पाठवला जातो. सद्यस्थितीत कंपनीत शेकडो कामगार काम करीत होते. कंपनीचा टर्नओव्हर कितीतरी कोटींच्या घरात होता. दुसरी मुलगी संध्या. साधनाच्या जन्मानंतर बरोबर 1.5 वर्षाने संध्याचा जन्म झाला होता. मुलग्याची अपेक्षा न करता नवकुळकरांनी संध्याच्या जन्मानंतर लगेचच सुमित्रा देवीचं नसबंदीचं ऑपरेशन करून घेतलं होतं. सुमित्रा देवींना मुलगा हवा होता, पण त्यांनी काही एक ऐकलं नव्हतं. नंतर साधना व संध्यालाच आपले मुलगे समजून त्याही समाधान मानू लागल्या. दोन्ही मुली त्यांच्या अतिशय लाडक्या. अगदी लहानपणापासून आईवडिलांच्या लाडात व संस्कारात वाढलेल्या. एवढी श्रीमंती व गडगंज संपत्ती असून सुद्धा श्रीमंतीचा अहंकार त्यांच्या मनाला कधी शिवला नव्हता. साधेपणानं राहायच्या. पहिल्यापासूनच वडील व मुलींच्या नात्यात अगदी मोकळेपणा व घरात खेळीमेळीचं वातावरण होतं. एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक असल्यामुळे घरात कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. कमतरता जरी नसली तरी आहे म्हणून वारेमाप उधळमट्टी नक्कीच नव्हती. त्याबाबतीत नवकुळकर पहिल्यापासूनच कडक शिस्तीचे होते. पैसा काय असतो आणि तो कसा मिळवायचा व कसा वापरायचा असतो हे त्यांना चांगलंच माहिती होतं. अतिशय गरीब परिस्थितीत पुणे जिल्ह्यातल्या एका खेडेगावातनं मुंबईत येऊन रक्ताचं पाणी करून व एक एक पैसा जोडून त्यांनी ही कंपनी स्थापन केली होती. पैशाचं मोल त्यांना माहीत होतं. पैसा मिळवायला जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा कितीतरी जास्त अक्कल तो टिकवून ठेवायला लागते याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. आणि म्हणून ते घरात योग्य तेवढाच पैसा वापरायचे. पण ज्या गोष्टींची गरज आहे तिथं मात्र ते हात आकडता घेत नव्हते. हे सर्व धडे ते मुलींना पहिल्यापासूनच देत आले होते. म्हणून त्यांच्या दोन्हीही मुली समजूतदार बनल्या होत्या. गाडी ऑफिसजवळ पोहोचली. गाडीतनं उतरून पाहतात तर सर्व स्टाफ ऑफिसच्या दरवाजाजवळ जमा झालेला. बाप लेकीना काहीच कळेना. ते सगळेजण कंपनीच्या नव्या डायरेक्टर्सचं स्वागत करण्यासाठी उभे होते. साधना व संध्याला हे सर्व नवीनच होतं. त्यांना आश्चर्य वाटलं. सर्व मुलींनी त्यांना पंचारतीनं ओवाळलं. हळद कुंकू लावून दोघींच्याही गळ्यात फुलांचे हार घातले. नवकुळकर मालकांच्या गळ्यात सुद्धा फुलांचा भला मोठा हार घातला. नंतर हात जोडून वेलकम असं म्हणत सर्वांनी त्यांचं स्वागत केलं. दोघींनी ऑफिसमध्ये पाय टाकताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं. हा असा स्वागत समारंभ पाहून दोघीही भावुक झाल्या, भारावून गेल्या. या शानदार स्वागत सोहळ्याला नवकुळकरांचा ऊर भरून आला. संपूर्ण स्टाफचा त्यांना हेवा व अभिमान वाटला. दोघींनीही हात जोडून सर्वांकडे पाहत थँक्यू थँक्यू असं अदबीनं बोलत त्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला. नंतर वडिलांसोबत त्या ऑफिसमध्ये गेल्या. मालकांना आणि नवीन मालकिनींना शिपायाने वाकून नमस्कार केला. नमस्कार बोलत नवकुळकरांनी पहिल्यांदा साधनाच्या हाताला पकडून तिला तिच्या केबिनमधल्या खुर्चीत नेऊन बसवलं. नंतर संध्याच्या हाताला पकडून तिला तिच्या केबिनमधल्या खुर्चीत नेऊन बसवलं. दोघींनाही त्यांच्या नवीन कामाबद्दल त्यांनी भरपूर शुभेच्छा दिल्या. साधना व संध्याला त्यांच्यासाठी स्वतंत्र केबिन बनवले आहेत याची कल्पना सुद्धा नव्हती. सर्व स्टाफनं केलेल्या जंगी स्वागताचा पहिला व स्वतंत्र केबिनचा दुसरा असा दुहेरी आश्चर्याचा सुखद धक्का त्यांना बसला. कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट श्री महेश मोरे यांनी साधना व संध्याचं कंपनीच्या डायरेक्ट पदाचं कंपनी कायद्यानुसार करारपत्र बनवलं होतं. त्यांच्याकडनं ही गुप्त बातमी स्टाफला कळली होती. एकाच्या तोंडातनं दुसऱ्याच्या, दुसऱ्याच्या तोंडातनं तिसऱ्याच्या असं करीत करीत सर्व ऑफिसमध्ये ती पसरली. त्या केव्हापासून ऑफिस जॉईन करणार आहेत ही पण बातमी स्टाफला समजली. मग स्टाफनं त्यांच्या स्वागताची तयारी केली व त्यांचं जोरदार स्वागत केलं. दोघी आपापल्या केबिनमध्ये स्थानापन्न झाल्यावर शिपायानं येऊन त्यांना चहा कॉफीबद्दल विचारलं. दोघींनीही सवयीप्रमाणे कॉफी घेतली. ध्यानी मनी नसताना स्टाफनं केलेलं स्वागत आणि दिलेला मान सन्मान पाहून त्या भारावून गेल्या, गदगद झाल्या. त्यातच त्यांना स्वतंत्र केबिन्स पण मिळाल्या, त्यामुळे त्या हरकून गेल्या. कॉफी प्यायल्यावर वडिलांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांनी सर्व स्टाफची ओळख करून घ्यायची इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली. नवकुळकरांनी ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या मंगलाला बोलावून त्यांनी सर्व स्टाफची ओळख करून द्यायला सांगितलं. मंगलानं हसत मुखानं एकेका स्टाफची ओळख करून दिली.
स्टाफशी ओळख करून घेताना त्यांना आनंद वाटला. वडिलांसोबत दोघीजणी रोज ऑफिसला येऊ लागल्या. कंपनीचं कामकाज पाहू लागल्या. वडिलांकडनं कामाचे धडे घेऊ लागल्या. कंपनीबद्दल सर्व समजावून घेऊ लागल्या. संलग्न कंपन्यांची माहिती करून घेऊ लागल्या. प्रत्येक डिपार्टमेंटच्या बॉसला बोलावून त्यांच्याकडनं कामाची माहिती घेऊ लागल्या. असं करीत हळूहळू वडिलांवर असलेलं कामाचं ओझं व जबाबदारी त्यांनी वाटून घेतली. हे सर्व नौकुडकर पाहत होते. आपल्या मुली कामात रस घेऊन सर्व गोष्टींची माहिती करून घेत आहेत हे पाहून त्यांना खूप बरं वाटलं. बीकॉम नंतर दोघींनीही मॅनेजमेंट ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा कोर्स केला होता. त्यांना भरपूर प्रमाणात पुस्तकी ज्ञान होतं. पण कंपनीत काम चालू केल्यापासून त्यांना कंपनीच्या कामाचं खरं ज्ञान येऊ लागलं. कंपनीची माहिती व कामाबद्दलचं ज्ञान मिळवताना त्यांनाही छान वाटू लागलं. शेवटी ज्ञान हे ज्ञानच असतं, मग ते कुठल्याही क्षेत्रातलं असो. संकटाच्या कठीण प्रसंगातनं मार्ग काढायला ज्ञानच उपयोगी पडतं. भरपूर ज्ञान व चांगलं शरीर हीच माणसाची खरी संपत्ती असते. ज्ञान मिळवण्याची माणसाकडे इच्छा असावी लागते, एक तडप असावी लागते, लगन असावी लागते, ज्ञानाची भूक असावी लागते. या सर्व गोष्टींनी युक्त जो माणूस असतो तोच खरा ज्ञानी बनतो. एखाद्या क्षेत्रातलं पूर्ण ज्ञान असलेला माणूस हा त्या क्षेत्रातला गुरु असतो. अगदी तसंच साधना व संध्या गुरु बनण्याच्या उद्देशाने कंपनीचं काम समरस होऊन शिकू लागल्या. कामातले बारकावे समजून घेऊ लागल्या. त्यांचे वडील तर सर्व बाबतीत मास्टरच होते. खस्ता खाऊन त्यांनी या क्षेत्रातलं ज्ञान मिळवत ही कंपनी स्थापन केली होती. त्यामुळे त्यांना कंपनीमध्ये येणाऱ्या अडीअडचणी, मालाचा बाजारभाव, सरकारी कायदे व निर्याती संबंधित लागणाऱ्या सर्व बाबी त्यांना माहीत होत्या. त्यामुळं काही अडलं किंवा एखादी माहिती हवी असेल तर दोघीही त्यांना विचारू लागल्या. असं करीत करीत 6-7 महिने निघून गेले. रोज वडिलांसोबत त्या गाडीतनं येत होत्या. दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करीत होत्या व संध्याकाळी ऑफिस बंद करण्याच्या वेळेला वडिलांसोबत गाडीत बसून घरी जात होत्या. असा रोजचा नित्यक्रम चालला होता. साधना फूड्स लिमिटेड याच कंपनीमध्ये संजय व उमेश कामाला लागले होते आणि भीमराव नौकुडकर हाच मराठी माणूस या भल्या मोठ्या कंपनीचा मालक होता. पण संजयच्या जीवनात हळूहळू एक घटना त्याच्या नकळत घडत होती. हळूहळू ती घटना आकारही घेत होती, दृढ व्यापक रूप घेत होती. सुरुवातीचे 5-6 महिने साधना मनोहर गायकवाडांना स्वतःच्या केबिनमध्ये बोलावून त्यांच्याकडनं अकाउंट्सबद्दल माहिती घ्यायची. क्वचितच ती कामानिमित्त अकाउंट्स ऑफिसमध्ये जायची. पण आजकाल अकाउंट्सबद्दल काहीतरी विचारण्यासाठी गायकवाडांना आपल्या केबिनमध्ये न बोलावता ती स्वतः अकाउंट्स ऑफिसमध्ये जाऊ लागली. काहीतरी काम काढून ती दिवसातून 2-3 वेळा तरी गायकवाडांना जाऊन भेटू लागली. त्यांच्या बाजूला बसून त्यांच्या अकाउंटच्या एखाद्या एंट्रीबद्दल, प्रॉफिट अँड लॉसबद्दल, बॅलन्स शीट किंवा टॅक्सबद्दल विचारू लागली. तिचं सारखं सारखं येण्याचं गायकवाडांना आकलन होईना. मालकीन आल्यामुळं विवेक, सूर्यकांत, स्वातीनी, भारती निमूटपणे काम करीत बसत असत. घाबरट स्वभावाचा उमेश पण खाली मनाने शांतपणे काम करत बसलेला असे. मनोहर गायकवाडांकडं कामानिमित्त येऊन साधना संजयकडं हलकंसं चोरून पाहायची. त्याच्याकडेच पाहून स्मित करायची. संजयला काहीच कळेना. आपली मालकीन आहे, आपल्याला ओळखते व एक स्टाफ या नात्याने आपल्याकडे पाहून स्मित करीत असेल म्हणून तोही तिच्याकडे पाहून हलकेसं स्मित करायचा. पण नंतर सारखं सारखं येऊन तिच्या तशा पाहण्यानं व लाजत स्मित करण्यानं तो मनातनं हबकून गेला, घाबरून गेला. ती ऑफिसमध्ये आल्यानंतर तो जास्तच अदबीने व अंग चोरून खुर्चीत बसू लागला. नंतर तर तिनं पाहून स्मित केल्यावर त्याच्या अंगाचं पाणी पाणी होऊ लागलं, हृदयात धडधडू लागलं. शेवटी ती एका कंपनीची मालकीन होती असं नेहमी पाहून स्मित करण्यामागं तिच्या मनात काय चाललं आहे हे त्याला काहीच कळेना. एखाद्या व्यक्तीनं एकदा दोनदा एखाद्याकडे पाहून स्मित केलं तर ती एक वेगळी गोष्ट असते. ओळखीची आहे म्हणून ती तसं करत असेल असं समजू शकतो. पण कामानिमित्त येऊन सारखं सारखं पाहून लाजत स्मित करणं हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे हे तो समजून गेला. त्याचे धाबे दणाणले. जे समजायचं ते तो समजून गेला. त्याच्या मनात चलबिचल होऊ लागली. साधना ऑफिसमध्ये आली की त्याच्या हृदयात धडधडायचं, अंगावर सरसरून रोमांच उभे राहायचे. कामात चित्त लागत नव्हतं.
काय करू नी काय नको असं त्याला व्हायचं. प्रत्येक बाबतीत धाडसपणा दाखवणारा संजय तिच्या प्रेमळ नजरेनं घायाळ व्हायचा. तिनं त्याच्याकडे पाहिल्यानंतर फक्त स्मित करीत धडधडत्या हृदयानं खाली मान घालून बसायचा. आता नजर चोरून चोरणार तरी किती? रोज तर ऑफिसला यावंच लागणार होतं, काम तर करावंच लागणार होतं. दुसरा कोणताच पर्याय नव्हता. हळूहळू धाडस एकवटून तोही तिच्याकडे चोरून पाहत प्रेमळ स्मित करू लागला. तो सुद्धा या रोजच्या अबोल व चोरट्या प्रेमलीलेत रंगून गेला. जी घालमेल, जी कालवा कालव साधनाच्या मनात चालू झाली होती, अगदी तशीच संजयच्या मनात सुद्धा चालू झाली. त्याला सुद्धा साधना सारखी सारखी ऑफिसमध्ये याविषयी वाटू लागली. ती कधी नाही आली की त्याचं मन बेचैन व्हायचं, जीव कासा वीस व्हायचा. मनात वेगवेगळे विचार यायचे, नजर तिला शोधत राहायची. तिला पाहिल्यावरच मन शांत व्हायचं. विवेक, सूर्यकांत, स्वाती, भारती आणि उमेशला यातलं काहीच माहिती नव्हतं. मुलीची जात असल्यामुळे स्वातीनी भारती इकडे तिकडे न पाहता कम्प्युटरमध्ये डोकं घालून बसायच्या. उमेश, विवेक व सूर्यकांत तर नेहमीसारखं आज्ञाधारकपणे काम करायचे. त्यामुळं या प्रकरणाची अस्पष्टशी सुद्धा कल्पना त्यांना नव्हती. गायकवाड सुद्धा या बाबतीत अनभिज्ञ होते. ते सगळ्यांवर लक्ष ठेवून असत, पण त्यांच्या जाड भिंगाच्या चष्म्यातनं ही बाब मात्र सुटली होती. अर्थात एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकाची मुलगी आपल्याच ऑफिसमधल्या एका स्टाफशी असं नातं जोडेल ही कल्पना त्यांच्या डोक्यात कधी आली नव्हती. हा विचारच काहीसा पटणारा नव्हता. पण प्रीत ही कधी, केव्हा आणि कुणावर जडेल याचा नेम नसतो. साधना नेहमीप्रमाणे अकाउंट्स तपासायला व अकाउंट्सबद्दल माहिती करून घ्यायला येत असेल असंच त्यांना वाटायचं. पण खरं म्हणजे संजय सारख्या उमद्या तरुणावर दिसायला अतिशय सुंदर असणाऱ्या साधना नावाच्या लावण्यवतीचा जीव जडला होता. ती त्याच्यावर मनापासून प्रेम करीत होती. पहिलं विशेष म्हणजे दिवस रात्र एकत्र राहून सुद्धा संजयच्या या प्रकरणाची उमेशला साधी कुणकुणीही लागली नव्हती. आणि दुसरं विशेष म्हणजे 24 तास एकत्र राहून सुद्धा साधनाच्या या प्रकरणाची संध्याला बिलकुल कल्पना नव्हती. तसंच प्रत्येक प्रियकर प्रेयसीला आपलं प्रेम प्रकरण कुणालाच कळू नये असं वाटत असतं. संजय व साधनाही आपल्या प्रेम प्रकरणाची अगदी कटाक्षानं काळजी घेऊ लागले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.